भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी माजी खासदार भारतीताई पवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धैर्यशील पाटील, सोनाली राजे पवार वहिनी साहेब, रत्नशील राजे पवार साहेब, नाशिक. आलापल्ली सिरोचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C हा गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणाचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या सुमारे 6 वर्षांपासून या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. एसटी बसेस, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहू वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी खड्डे, धूळ, चिखल आणि खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचंही समोर आलंय. केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्येही NH 353C अंतर्गत आलापल्ली सिरोचा मार्गाच्या विविध टप्प्यांचे रुंदीकरण व मजबूतीकरणाच्या कामांचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्षात कामाची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शासन आणि संबंधित कंत्राटदार नेमके कोणाच्या दबावाखाली महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही ते पूर्णत्वास का जात नाही? कामाची मुदत किती होती? आतापर्यंत किती निधी खर्च झाला आणि कामात विलंब करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कोणती कारवाई करण्यात आली? याबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान 2024 मध्ये या मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे तसेच पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन जड वाहतुकीवर 31 ऑक्टोबर पर्यंत निर्बंध घालण्यात आलाय. महामार्ग लवकर पूर्ण करण्याची मागणी. आलापल्ली सिरोचा हा मार्ग केवळ स्थानिक नागरिकांसाठी नव्हे तर संपूर्ण दक्षिण गडचिरोलीच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शासनाने आणि संबंधित विभागाने केवळ आश्वासने न देता कामाचा वेग वाढवून महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आलापल्ली सिरोंचा हे मार्ग जे आहेत नॅशनल हायवे आहे 353C मार्ग आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून रोडची मागणी होत आहे की रोड झालं पाहिजे. त्या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आलेले आहे. मात्र रोडची जशी ती अवस्था तशीच पडलेली आहे. या ठिकाणी जिमलट्यापासून उमानवरपर्यंत रस्त्यांची अशी अवस्था झालेली आहे की रस्त्यामध्ये गड्डा आहे की गड्ड्यामध्ये रस्ता आहे हे कळायला मार्ग नाही. रोज दिवस रात्र या ठिकाणी हे रस्ता चालत असतो. या ठिकाणाहून छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, अनेक राज्यात या रस्त्यावरूनच गाड्या जात असतात, वाहने जात असतात. बघा की असे मोठमोठे रस्ते आहेत. या रस्त्यावर वाहने जाणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. बघा या ठिकाणी आमचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला दाखवत आहेत की कशी गड्डे आहेत. आणि वाहनधारक, छोटे वाहनधारक असेल, मोठे वाहनधारक असेल, त्या ठिकाणी अनेकदा गाड्या फसलेल्या आहेत. आणि तरीही कोणताही या ठिकाणी आपल्या ठेकेदारांना वारंवार सूचना करूनही हे गड्डे बुजवत नाही. तर याहीपेक्षा जास्त गड्डे समोर आपल्याला जिमलट्यापासून 1-2 किलोमीटरवर प्रत्येक ठिकाणी एक एक गड्डा दिसत असतो. मोटरसायकल चालवणाऱ्यांना सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे. तर या ठिकाणी ST महामंडळ असेल, तर या ठिकाणी रुग्णवाहिका असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहने चालत असतात. तर त्यांची जी अवस्था आहे चालत असताना अनेकदा गाड्या पंक्चर होत असतील आणि त्या ठिकाणी गाड्या फेल होतात. तरीही सरकार या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासनानं गंभीरतेनं गड्डे कमीत कमी बुजवावे अशी मागणी जनता करीत आहे. एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली, गडचिरोली.